न्यायाधीश यशवंत वर्माच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. बच्चू कडूंचं रायगडच्या पायथ्याशी सुरू असलेलं अन्नत्याग आंदोलन मागे. मंत्री गोगावले आणि योगेश कदमांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन स्थगित. उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर. नांदेड ते नरसी रस्त्यावरील मारतळा गावामध्ये खारीक खोबऱ्याचा हार घालून अजित पवारांचा सत्कार. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार. राज्यात उष्माघाताच्या धोक्यामध्ये वाढ. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीमध्ये. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या साताई धरणातील पाणीसाठा 39%वर. बीएमसीकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठीच्या वापरासाठी विनंती. आयपीएलमध्ये आज 2 लढतींचा थरार. दुपारी 3:30 वाजता हैदराबाद विरुद्ध राजस्थानची लढत. संध्याकाळी 7:30 वाजता मुंबई विरुद्ध चेन्नईचा हाय व्होल्टेज सामना.